नव्याने सुरू केलेल्या फेशियल रेकग्नायझेशन सिस्टममुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करणं कठीण झालं असताना मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून सुरक्षा व्यवस्थेचे नियम धाब्यावर बसवले गेले असल्याची चर्चा सुरू आहे। 50 ते 60 कार्यकर्त्यांना घेऊन नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या व्हीव्हीआयपी गेटमधून थेट प्रवेश केला असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। गेटवरील पोलिसांनी या प्रवेशावर खरं तर आक्षेप घेतला, पण मंत्र्यांनी दादागिरी करत सर्व कार्यकर्त्यांना आत प्रवेश मिळवून दिल्याचं दिसून आलं। नेमकं काय प्रकरण आहे यावर स्वतः नरहरी झिरवाळ काय बोलतात पाहूयात। त्यांच्याशी खरं तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ सध्या माझ्या सोबत आहेत। अनेक आरोप तुमच्यावरती केले जात आहेत, व्हिडिओ समोर आलेला आहे, काय नेमका प्रकार आहे? नाही, 25-30 लोक घेऊन मी गेलो असं आपण जे सांगितलं तर तसं नाही का। लोक म्हणतात, कोणीतरी चॅनल म्हणतं का बाबा मी 25-30 लोक घेऊन गेलो। मी 25-30 लोक नव्हते, माझ्याबरोबर साधारण 20-22 लोक होते, त्याच्यातले 4-5-7 माझा स्टाफही होता, म्हणजे 15-16 लोक असतील। आता तो आकडा एवढा मोठा सांगितला जातो, दादागिरी सांगितली जाते, तर मी माझ्याकडून असं कधीच होणार नाही, झालंही नाही, भविष्यातही होणार नाही। दादागिरी हा माझा पिंडच नाहीये। मी तुमच्यासोबत अनेक कार्यकर्ते घेऊन गेले हे मात्र खरं आहे, तेही पास न घेता। पास न घेता म्हणजे पास घ्यायला परवा एक गोसावी समाजाचं एक 150-200 लोकांचं शिष्टमंडळ माझ्याकडं माई लेकरासहित आलं होतं। त्यांच्याकडं ते संध्याकाळी आले होते, त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं का उद्याच्याला तुम्ही 7-8 लोक या, आपण कमिशनर साहेबांसोबत बोलू आणि तो तुमचा गायी सांभाळण्याचा किंवा गायींचा जो विषय आहे तो मार्गी लावू। आणि त्या पद्धतीने ती लोक आली, पण येताना पुन्हाही ते उशिराच आले। उशिरा आल्यावर पास काढायला जाणं आणि तेवढा वेळ जाण्याऐवजी मला वाटत होतं का बाबा ह्या लोकांना जर आता घेऊन गेलो लगेचच त्यांचा प्रश्न मार्गी लागला तर ते इथून बिचारे एवढ्या लांब जायचे। म्हणून मग मी सगळी प्रक्रिया करून, प्रक्रिया म्हणजे सिक्युरिटी जे सुरक्षा विभाग होता त्यांना सांगितलं की बाबा यांना मी घेऊन जातो, एक 10 मिनिटाची बैठक करतो आणि लगेच हे परत जातील। कार्यकर्त्यांना घेऊन जाऊ शकतात, कुठेतरी अन्यायच म्हणावा लागेल। काल परवा जे झालं असेल ना ते मी टायमिंगचं सांगितलं ना का बाबा ती एवढी काकुळतीला आलेली 6 महिन्यापासून त्या लोकांना तो रोजगाराचा किंवा त्यांच्या पोटगीचा प्रश्न होता आणि म्हणून ते येताना उशिरा आल्यावर मी पास काढण्याचं मी कारण सांगितलं का लेट झाल्यामुळे पास कदाचित काढला तर वेळेत जाता येणार नाही त्यांना, म्हणून मग मी बोललो आणि रिक्वेस्ट करून गेलोय, दादागिरी करून नाही गेलो। खूप खूप धन्यवाद सर। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।